आज आपण पाहणार आहोत बटाटा चटणीपासून पाववडा म्हणजेच पाव पॅटीस कसं बनवायचं ते. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. माझ्याकडे आहे ही तयार बटाटा चटणी. तुमच्याकडे जर बटाटा चटणी उरली असेल तर ती फेकून न देता त्यापासून तुम्ही हे बनवू शकता. हाताने सर्व बटाटा चटणी स्मॅश करून घेऊया. इथे मी विकत पाव आणले आहेत, तर पाव आपण मधल्या साईडने सुरीने कापून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे पाव कापून त्यामध्ये आपण चमच्याने बटाटा चटणी भरूया आणि थोडेसे प्रेस करूया. पावाच्या खालच्या भागावर बटाटा चटणी टाकून पावाचा वरचा भाग त्यावर प्रेस करूया आणि सर्व बाजूने व्यवस्थितपणे दाबून घेऊया. सेम अशा प्रकारेच आपल्याला जेवढे पाववडा क्वांटिटी करायची आहे तेवढे पाव आपण बटाटा चटणीने भरून घेऊया. माझ्याकडे जेवढी बटाटा चटणी अवेलेबल होती तेवढे सर्व पाव मी भरून घेतले आहेत. साधारणतः 8 पाव मी इथे भरून घेतले आहेत. तर आपण आता हे डीप करण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घेऊया. यामध्ये घालूया पाव चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा जिरे. चमच्याने हे सर्व मिक्स करूया. यामध्ये पाणी घालून आपल्याला आपण भजीसाठी जसे पीठ बनवतो तसे बनवायचे आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. इथे एक महत्त्वाची टिप्स अशी आहे की पाववडा करताना ह्यामध्ये खाण्याचा सोडा बिलकुल घालू नका आणि जर घालायचाच असेल तर अगदी चिमूटला पण कमी सोडा घाला, कारण पावात ऑलरेडी ईस्ट असते. त्यामुळे ह्यात जर तुम्ही सोडा टाकला तर हे तेलात सोडल्यावर जास्त तेल पिते आणि पाववडा हा तेलकट होतो. त्यामुळे इथे तुम्ही सोड्याचा वापर करू नका. बघा तर मिश्रण बनवून तयार आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया. तेल गरम झाल्यावर हा पाव जो आहे आपण ज्यामध्ये बटाटा चटणी भरली होती तो ह्यामध्ये डीप करायचा आणि तेलामध्ये एक एक सोडूया. मध्यम आचेवर पहिले मी एकच पाववडा तळून घेत आहे. तर एका साईडने खालून थोडासा ब्राउनिश झाला की वडा पलटून घ्यायचा. दुसऱ्या साईडनेही 2 मिनिटे तळल्यानंतर वडा परत पलटून घ्यायचा. दोन्ही साईडने अगदी व्यवस्थितपणे तळल्यानंतर वडा हा आपण काढून घेऊया. या प्रकारेच दुसरे पाव पिठामध्ये डीप करून तळून घेऊया. अगदी झटपट होतात. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटात खालून ब्राउनिश होतात आणि दुसऱ्या साईडनेही अशा प्रकारेच तळून घेऊया. दोन्ही साईडने हलकासा ब्राउनिश कलर यायला लागला की हे जे वडे आहेत ते काढून घ्यायचे. तर फ्रेंड्स, अगदी झटपट पाववडा तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. रिमझिम पावसात नक्कीच या रेसिपीचा आनंद घ्या. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या मित्रांनाही शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.